जय हरी. एकादश स्कंध भाग 195. आजच्या भागात मनाचं विलक्षण सामर्थ्य कसं असतं त्याबद्दल नाथ महाराज आपल्याला माहिती देत आहेत. पूर्वायुष्यामध्ये देहबुद्धीच्या टोकाला असलेला भिक्षू उत्तर आयुष्यामध्ये आत्मबुद्धीच्या टोकाला गेला. याचं कारण त्यानं आपल्या मनातील सुप्त सामर्थ्य वापरलं हेच होय. मन जाणीवरूपच असल्यानं सच्चिदानंदाचं जे सामर्थ्य ते सगळं मनाच्या ठिकाणी आढळतं. जोपर्यंत मन इंद्रियातून बाहेर धावतं तोपर्यंत ते अचाट सामर्थ्य असून नसल्यासारखं होतं, केवळ सुप्त राहतं. भगवंताच्या भक्तीमुळं मन जेव्हा आत्म्याकडे तोंड वळवतं म्हणजेच अंतर्मुख होतं, त्यावेळी त्यातील प्रचंड सुप्त सामर्थ्य आपोआप प्रगट होतं. मन कल्पनामय असल्यानं आपण आपल्याविषयी आणि जगाविषयी ज्या घट्ट कल्पना करून बसतो त्यांच्यामुळे आपल्याला सुखदुःख भोगावी लागतात. म्हणून मनाचंच सहाय्य घेऊन मनालाच बदलून टाकावं असा संतांचा आग्रह असतो. भिक्षूचं मत असं की सज्जन, दुर्जन आणि साधारण असे 3 प्रकारचे लोक असतात. ते आपल्या सुखदुःखाला कारण होत नाहीत, आपलं मन त्याला कारण होतं. माणसाचं मन ग्रहांचा ग्रह आहे. नाना प्रकारचे संकल्प करून ते कर्म करायला लावतं. त्याचे परिणाम म्हणून सुखदुःख भोगावं लागतं. मनाच्या संकल्पाचा जसा संकेत होईल तशीच काळाची सत्ता चालते. एकानं स्वतःच काय केलं, अंथरुणात दाभण खोचून ठेवलं. रात्री झोपताना ते अंगाला टोचताच आपल्याला साप चावला या संकल्पानं बिचारा मरून गेला. उलट एकाच्या पाठीला प्रत्यक्ष साप चावला. पाठीत काय रुतलं ते पाहावं म्हणून त्यानं सोबत्याला सांगितलं. काटा रुतला होता, तो काढून टाकला असं सोबत्यानं सांगितलं. मनाला सापाची शंका सुद्धा नव्हती. ही गोष्ट तो विसरून गेला. पुढे पुष्कळ दिवसांनी सोबत्यानं खरा प्रकार सांगितला. तेव्हा सापाचं विष चढून त्या शंकेनंच तो मरण पावला. आता तात्पर्य काय? जसा संकल्प मन करतं तसा प्रत्यक्ष परिणाम घडून येतो. संसार सगळा मनःकल्पित आहे. मनामुळंच संसार चक्रात जीव गिरक्या खातो. वासनेच्या निमित्तानं मन मीपणाचं भान उत्पन्न करतं, नाना प्रकारच्या वृत्ती निर्माण करतं आणि माणसाला दृश्याच्या नादी लावून भुलवतं. आत्मा स्वयंप्रकाश आणि ज्ञानस्वरूप आहे, तर मन जड आणि कल्पनारूप आहे. तेच आपलं स्वरूप समजून जीव भ्रमानं सुखदुःख भोगतो. शुद्ध ज्ञानस्वरूप निस्संग, निर्विकार, निर्गुण आत्म्याला मनानं संसारी बनवलं आहे. हे दुःख टाळायचं असेल तर मनाचा निग्रह करणं जरूर आहे. वृत्तीरूपानं प्रगट होणाऱ्या वासनावरून मनाचे संकल्प विकल्प थांबवणं आणि हळूहळू मनोनिग्रह साधणं हा एकच दुःख नाहीसं करण्याचा उपाय आहे. मनोनिग्रहाचं हे वर्म चुकून दान केलं, व्रत आचरली, वर्णाश्रम धर्म आचरला, यमनियम केले, वेदशास्त्र श्रवण केलं तरी सगळं निष्फळ होतं. आपली चित्तशुद्धी व्हावी हा विचार भगवंताच्या कृपेनंच उत्पन्न होतो. त्या कृपेनं साधनं केली तर ती सिद्धीला जातात. साधनात भक्ती मुख्य, त्यातही नामस्मरण विशेष आहे. नामानं चित्ताची शुद्धी होते आणि साधकांना स्वस्वरूप दर्शन होतं. म्हणून नामाहून श्रेष्ठ दुसरं साधनच नाही. स्वस्वरूपात मन निश्चळ झालं की बाकीची सर्व साधनं आपोआप खुंटून जातात. कल्पना पूर्णपणे लयाला जाऊन मन निर्विकल्प आणि विचारशून्य झालं म्हणजे सगळे मनोविकार नाश पावतात. वासना नष्ट होतात आणि जीव आनंद स्वरूप होतो. हे जरी खरं तरी सामान्य मनुष्य कामक्रोधादी विकारांनी भरलेला असतो. तो स्वतःच मनाचा गुलाम झालेला असतो. जगामध्ये असं दिसतं की
सगळी माणसं मनाच्या अधीन असून मन मात्र कुणालाच आवरत नाही. इंद्रिये मनाच्या स्वाधीन असतात. मनाची वृत्ती बदलली तर इंद्रियांचं काहीच चालत नाही. मग इंद्रियांना उपभोगाची स्फूर्तीच होत नाही. मन हे इंद्रियांचा राजा आहे. काळ सर्वांना भक्षण करतो, पण मनापुढे त्याचं काहीही चालत नाही. मन शस्त्रानं तुटत नाही, पाण्यात विरघळत नाही, अग्नीत जळत नाही, आकाशात शून्यरूप होत नाही. मनाला दुखणं लागू शकत नाही, ते रोडावेल असा कोणता रोग नाही, त्याला ताब्यात ठेवण्यास एखादी सिद्धी नाही. मन हे बलाढ्यातील बलाढ्य आहे. ते ब्रह्मांड उत्पन्न करतं आणि नाहीसं पण करतं. कल्पनेनं त्रैलोक्याला नाचवतं. मनाला जिंकणारा असा कोणी देव, मानव, राक्षस दिसत नाही. अशा अनावर मनाला आटोक्यात आणण्याचं वर्म सोपं आहे. ज्याप्रमाणे हिऱ्यानं हिरा कापतात, त्याचप्रमाणे मनानं मन आवरावं. या मनाचा एक मोठा गुण असा आहे की जर ते आपणहून परमार्थाकडे लागलं तर परब्रह्मच बांधून हातात देतं. मन स्वतःचं प्रकाशक असून आपले साधक, बाधक किंवा घातक असं बनतं. वेळूच्या बेटामध्ये एक वेळू दुसऱ्यांवर घासून आग पेटते आणि सगळे वेळू जळून जातात, तसं सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून मनच मनाला मारून टाकतं. स्वतःवर प्रसन्न झालेलं मन निराभिमान वृत्ती करतं आणि आत्मस्वरूपात लीन होऊन परमानंद घेतं. अशा प्रकारे आपल्या मनाला जिंकून इथेच जो ब्रह्मस्वरूप होतो तो खरोखर धन्य होय. पण मन जिंकणं सोपं नाही. मध्यस्थी करावी तर ते कोणाचं ऐकत नाही. विषय द्यावा तर त्यानं ते तृप्त होत नाही. शमदमादिक त्याच्याजवळ चालत नाही. अशा मनाला लोळवून नाहीसं करणं सोपी गोष्ट नाही. साधन करताना, एकांतात जप करताना किंवा ध्यान करताना मनाची उडी अकस्मात येऊन पडते आणि शत्रुत्वानं ते सर्वस्वी पराभव करतं. बाहेरचे शत्रू पुरवले कारण त्यांना काहीतरी मर्यादा आहे. पण या मनाच्या वैर्याला मर्यादाच नाही, मरण नाही. मनाला न जिंकता बाहेरच्या सर्व शत्रूंना जिंकलं तरी मानवी जीवनातील दुःख नाहीसं होत नाही. अशा विलक्षण मनाला जिंकायचं असेल तर त्याला शत्रू बनवून जिंकावं. हे साधत नसेल तर मनाशी मैत्री करून मनाला सुखी करावं. मनाला शांत बसवून आपलं सुखदुःख समजून द्यावं. परस्त्री, परद्रव्य, परद्रोह, परनिंदा कसं अस्वस्थ करतात. क्षुधा, तृषा, शीत, उष्ण हे सगळे द्वंद्व कशी दुःख देतात. इंद्रियांची वृत्ती कशी अनावर होते आणि त्यामुळं जीवाला समाधान कसं मिळत नाही, हे सगळं नीट समजून दिलं तर मनात खरा विवेक आणि तीव्र वैराग्य उत्पन्न होतात आणि मग मनच मनाचं निवारण करतं. चोराला जामदारखान्याचा संरक्षक नेमला तर तोच इतर चोरांचं निवारण करतो की नाही. त्याप्रमाणे मनाशी मैत्री केली असता ते स्वतः दुर्गुण नाहीसं करतं. असं मन भगवंताच्या नामाला सोडून क्षणभरही राहत नाही. अखंड हरीचं स्मरण करणारं मन कल्पनेचे पाय मोडतं, आशेचा तडाखा तोडतं, विकल्पाचा नाश करतं, प्रपंचाचे दात पाडतं आणि अविश्वासाचे तुकडे करून टाकतं. या विवेकी मनामध्ये खरा विश्वास उत्पन्न होतो. त्याचं अंतरंग पालटतं आणि गुरुवचनानं मनन करत करत निधिध्यासानं ते तद्रूप होऊन जातं. निंदा, द्वेष, मान आणि अभिमान हे खरे मनाचे दुर्गुण आहेत. मन आतून बदललं म्हणजे हे दुर्गुण आपोआप नाहीसे होतात आणि जीव आत्मानंद समुद्रात बुडी घेतो हो. जय हरी.